सकाळचा असा नाश्ता बनवला आहे। तर हे बघून तुम्हाला समजलंच असेल, इथे आहे आपला सांबर गरम गरम आणि इकडे खोबरा आणि शेंगदाण्याची मिक्स चटणी बनवली आहे नारळ वगैरे टाकून। आणि हे आहेत आपले वरून एकदम क्रिस्पी खरपूस आणि आतून एकदम सॉफ्ट बनलेले असे मेदू वडे। तर मंडळी चला सुरुवात करूया। आजचा बेत आहे बारामतीमध्ये, रविवार आणि नाश्ता काहीतरी वेगळं खायचं होतं म्हणून अक्षयच्या मम्मीनी म्हणजेच माझ्या सासूबाईंनी बेत केला होता मेदू वड्याचा। तर त्यांनी भिजायला टाकलं होतं ही अशी डाळ, मसूरची डाळ, त्यामध्ये पोहे आणि मेथी दाणे टाकलेले आणि रात्रभर भिजायला ठेवून सकाळी त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलं। नंतर त्यामधलं पाणी पूर्ण काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला चांगलं वाटून घेतलं। तर डाळ वगैरे छान भिजली होती आणि वाटण एकदम जबरदस्त झालेलं आहे। तर एका टोपामध्ये याला काढून घेतो। अच्छा, तर नेक्स्ट इथे आम्ही एका प्लेटामध्ये मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक आणि मिरे घेतलेत काही आणि ह्याचं वाटण बनवून या वाटणाला आपल्याला टाकायचं आहे जे आपण वाटण केलं आहे पिठाचं त्यामध्ये। आणि ओलं खोबरं आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून आणि मिरची कोथिंबीरचं वाटण आणि हे खोबऱ्याचे तुकडे सगळे मिक्स करून घ्यायचं। इथे हे पीठ व्यवस्थित असं फेटून घेतलं की सर्व जे मिश्रण आपण टाकलेलं आहे यामध्ये मीठ, मिरची, कढीपत्ता आणि बाकीचे काही जिन्नस वगैरे, तर ते सगळे एकजीव होतात। तर या प्रकारे इथं फेटून झालेलं आहे। आता हे पीठ मेदू वडे बनवायच्या जोग झालेलं आहे। तर यामध्ये आता बारीक कापून कोथिंबीर टाकले आणि आता हे पीठ एक साईडला ठेवून घ्यायचं। तर एका पेल्यामध्ये चिंच आणि गूळ भिजायला टाकायचं, ह्याचं पाणी सांबरमध्ये टाकण्यासाठी, म्हणून ह्याला भिजायला ठेवते। थोडंसं चिंच आणि गूळ घेतलं आणि थोडं पाण्यामध्ये ते भिजायला ठेवलं। आता इथे सांबरची तयारी चालू आहे। सांबर करण्यासाठी इथे अगोदर एक भोपळा घेतला। भोपळ्याचा जो वरचा भाग आहे त्याला किसून घ्यायचा, चांगला किसून म्हणजे वरची साल काढून घ्यायची। नंतर यामधून तुम्ही एकामध्ये 5-6 तुकडे पण करू शकता। तर आम्हाला पूर्ण बारीक बारीक तुकडे हवे होते तर आम्ही या साईजने ह्याचे तुकडे करून घेतलं आणि हे कापून झालं की पाण्यामध्ये टाकायचं जेणेकरून स्वच्छ धुतले जातात। आणि नंतर यामध्ये शेवगा पण आपण सोलून टाकायचे। सांबर बनवत असताना शेवगा आणि आपला भोपळा खूप महत्त्वाचा आहे कारण चव एकदम जबरदस्त येते। आणि ह्या दोन्ही पण भाज्या ज्या आहेत, भोपळा आणि शेवगा, जगातल्या सर्वात शक्तिशाली भाज्या अशा बोलतात। सो आता आपण इकडे डाळ लावून घेतोय, डाळ सांबर बनवण्याकरता। तर या वाटीने भरली नाही पूर्ण पण थोडीशी तूर डाळ आणि अर्धा वाटी मूग डाळ। नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं थोडीशी चणा डाळ, जास्त नाही घ्यायची चणा डाळ, आपल्याला जेवढी पाहिजे त्यामध्ये, तर त्यानुसार इथे चणा डाळ घेतली। तर आता हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, ह्याच्यामधलं सर्व पांढरटपणा काढून नंतर याला पाणी टाकायचं आपल्याला जेवढं हवंय त्याप्रमाणे। तर इथे 2.5 ग्लास पाणी टाकते आणि नंतर जे आपण भोपळा कापून ठेवला होता आणि शेंगा आपल्या शेवग्याच्या त्या यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं, थोडीशी हळद पण टाकू शकतो आणि चिमूटभर यामध्ये हिंग टाकले, हिंगची पावडर आणि थोडंसं तेल। यासोबत तुम्ही जर तूप जरी टाकलं तरी चव जबरदस्त येते। तर इथे अर्धा चमचा हळद टाकून घेते आणि आता एक टोमॅटो बारीक कापून त्याला स्वच्छ धुवून ह्याच्यातल्या बिया काढून हे पण कुकरमध्ये उकडायला ठेवायचा। तर हे धुवून इथे कुकरमध्ये टाकलेलं आहे। आता गॅस ऑन करून कुकर आपल्याला ठेवायचा आहे, याला 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत उकडून घ्यायचा। तर चला आता मी नेक्स्ट प्रोसेस करते। इथे मी चटणी बनवायला घेतली नारळची। तर चटणीसाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे, ओलं नारळ फोडून आणि याचे तुकडे बनवलेत। यामध्ये थोड्याशा भाजलेल्या शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि फुटाणे
हे सर्व टाकून मिक्स करायचं आणि यामध्ये अर्धा ग्लास पाणी, चवीनुसार मीठ टाकून ह्याची चांगली फाईन पेस्ट बनवून घ्यायची। आणि आता हे एका पात्रामध्ये काढून घ्यायचे, एका मोठ्या वाट्यामध्ये हे काढून घेऊन याला परत तडका द्यायचा आहे। तर त्यासाठी आपला तडकाचं पात्र गरम करून त्यामध्ये तेल जेवढं हवं आहे त्यानुसार, नंतर यामध्ये टाकायची तडक्यासाठी मोहरी, थोडेसे जिरे, कढीपत्ता आणि आपली एक लाल मिरची असेल तडकावाली तर ते पण चांगली। भरपूर गरम झालेलं आहे तेल, तर चटका उडेल म्हणून एकदम लांबून लांबून केलं जातं हे। आणि हे सर्व असं मिश्रण एकत्र करून ह्या चटणीमध्ये टाकायचं। तर छान अशी तडकावाली नारळाची चटणी रेडी झालेली आहे, एकदम जबरदस्त, माझी एकदम फेवरेट चटणी आहे ही चटणी इडली, डोसा प्रत्येकासोबत वापरली जाते। सांबर आणि आपला मेदू वडा सोबत पण एकदम छान लागते। तर आता मी इथे सांबर बनवायला घेते। सांबरसाठी मी एक मोठं पात्र घेतलंय, त्यासाठी ते गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल, नंतर तेल कढल्यावर त्यामध्ये मोहरी आणि 1 चमचा जिरे, नंतर यामध्ये बारीक कापलेला कांदा पूर्ण मिक्स छान याला भाजून घ्यायचा। चांगलं भाजत आलं की मग आपल्या घरामध्ये जे मसाले आहेत आपल्याला जे वाटतात ते आपण यामध्ये घालू शकतो, ज्यामध्ये मी टाकलेला आहे अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, लाल तिखट आणि यामध्ये एव्हरेस्ट आपला सांबर मसाला। तर हे मसाले सगळे व्यवस्थित परतवून घ्यायचं या कांद्यामध्ये, छान भाजत आलं की, आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। तर मसाला जो टाकला आपण, सुगंध एकदम छान येतोय। आणि इथे बघू शकता ही डाळ छान उकडून रेडी झालेली आहे। यामध्ये आपण भोपळा, टोमॅटो, शेवगा सगळे जिन्नस टाकले होते, कोथिंबीर आता आपण वरून टाकायची। तर हे पण गरम गरम आहे आणि गरम गरम तडका दिलेला आहे आपण या सांबरला। हा गरम गरम सांबर इकडे रेडी झालेला आहे, बघू शकता। आपल्याला हवं तेवढं पातळ यामध्ये करायचं तर पाणी गरम करून टाकू शकतो। तर या प्रकारे हे छान शिजलेलं आहे आतलं आणि एकदम छान सुगंध येतोय सांबरचा। तर असं गरम गरम सांबर रेडी आहे इकडे। तर चला इथे बनवून घेऊयात मेदू वडे। तर मगाशी आपण हे पीठ झाकण लावून ठेवलं होतं, यामध्ये कोथिंबीर टाकून आता ह्याला परत फेटून घ्यायचं असं। आणि एक पोळपाट घेतलेला आहे, पोळपाटवरती असा एक तुकडा घेतलेला आहे मेन कागदाचा, त्यावरती पाणी लावून हा गोळा यावरती ठेवून घ्यायचा। तर जेवढ्या साईजचा बनवायचा तेवढा साईजचा गोळा या ठिकाणी ठेवायचा। आणि दुसरा हात आपला खरकट झालेला नसतो, तर तो हाताचा बोट पाण्यामध्ये डुबून मध्ये असा एक होल करून घ्यायचा। तर हा झाला मेदू वडाचा शेप। आणि इकडे तेल गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण मेदू वड्याला डुबकी मारायची। तर असं करत करत बाकीचे पण मेदू वडे सेम सगळे बनवून घ्यायचे। तर हे मेदू वडे भाजत असताना आपल्याला गॅसचा फ्लेम जो आहे तो बारीक, मध्यम, नंतर हाय फ्लेम करायचा। मग हे आतून व्यवस्थित भाजले जातात। आणि इथे मी थोडी घाई केली पलटवायला, तर त्यामुळे थोडंसं लागलं होतं। तर याप्रमाणे हे असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्याला फ्राय करून घ्यायचं। मेदू वडे 2 काढलेले आहेत स्टार्टिंगला, नंतर याला 4, 5, 6 जेवढी आकाराची मोठी कढई आहे त्यानुसार आपण ह्याला एक एक करून मेदू वडे सोडून छान असे फ्राय करून घेऊ शकतो। तर यावेळेस 4 टाकलेले आहेत यामध्ये। तर हे छान असे फ्राय होत आलेले आहेत। याला पूर्ण गोल्डन ब्राऊन झालं की काढायचं आणि मस्त गरमागरम इथे सर्व करते। ही आहे नारळची चटणी आता बनवलेली आणि हे आहे सांबर। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर, आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। या गरम गरम मेदू वडे खायला तुम्ही पण बनवून खा असं, आणि तुम्हाला जर काही यामध्ये सुधारणा करायची असेल तर एक कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल।